चीनमध्ये थैमान घालणाऱ्या HMPV व्हायरसनं आता भारतात एंट्री केली आहे. भारतात या व्हायरसची लागण झालेले 3 रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला अलर्ट करण्यात आले. पाहूया या संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट. कोरोनानंतर HMPV नावाच्या व्हायरसनं जगाची चिंता वाढवली असून चीनमध्ये या व्हायरसनं अक्षरशः धुमाकूळ घातलाय. दरम्यान भारतात सुद्धा या व्हायरसची एंट्री झाली आहे. भारतात आतापर्यंत या व्हायरसची लागण झालेले 3 रुग्ण आढळून आले. गुजरातमधील 2 महिन्याच्या बाळाला या HMPV व्हायरसची लागण झाली आहे. तो कोविड कसा नवीन होता ना, नॉवेल व्हायरस होता, त्याच्यामुळे अख्खा जगात त्याची कुठेच इम्युनिटी नव्हती. ह्याची ह्युमन मेटानिमो व्हायरसची हर्ड इम्युनिटी सिरियस डिसीजच्या अगेन्स्ट अख्ख्या जगामध्ये ऑलरेडी आहे. त्याच्यामुळे त्याचं पॅन्डेमिक नाही होणार. आणि याची गंमत काय असते, या ह्युमन मेटानिमो व्हायरसची इम्युनिटी थोडी कमी होते, त्याच्यामुळे तुम्हाला ते इन्फेक्शन परत होऊ शकतं, पण सिरियस डिसीज होत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला याचं पॅन्डेमिक एक तर नक्की होणार नाही. दरम्यान हा HMPV व्हायरस नेमका कशामुळे होतो, याची लक्षणं काय आहेत, त्यावर एक नजर टाकूया. चीनमध्ये HMPV अर्थात ह्युमन मेटान्युमो व्हायरसची नागरिकांना लागण होऊ लागली आहे. HMPV व्हायरसची तीव्रता ही कोरोनापेक्षा कमी आहे. व्हायरसमुळे होणाऱ्या मृत्यूचा दर सुद्धा कमीच आहे. न्यूमोव्हिरिडी नावाच्या गटातला HMPV हा विषाणू आहे. या व्हायरसची लागण झाल्यानंतर नाकातून सतत पाणी गळतं. शिंका येणं, खोकला येणं, घसा खवखवणं, ताप येणं अशी लक्षणंही दिसतात. व्हायरसची तीव्रता वाढल्यास न्यूमोनिया होण्याची सुद्धा लक्षणं दिसून येतात. ऑक्सिजनची पातळी कमी होऊ लागते. खोकला, शिंकण्याद्वारे तसंच संक्रमित लोकांच्या संपर्कात आल्यामुळे हा व्हायरस वेगानं पसरतो. HMPV व्हायरस हा अगदी कमी किंवा खूप जास्त वय असलेल्या व्यक्तींना होतो. विशेषतः लहान बालकांना HMPV व्हायरसची लागण व्होण्याचा अधिक धोका असतो. तुम्ही जगातलं कुठलंही व्हायरल इन्फेक्शन बघितलं, त्याच्यामध्ये 5 ते 6% ह्युमन मेटानिमो व्हायरसच असतात. तर भारतामधले सुद्धा तुमच्या आजूबाजूला जर का 100 लोक खोकत असतील, तर त्यातल्या 5 ते 6 जणांना ह्युमन मेटानिमस व्हायरस आहे. तुम्ही आता शोधताय म्हणून तो सापडतोय, नाही शोधला तर नाही सापडणार. त्याच्यामुळे तो आल्यावर असं घाबरून नाही जायचं की बाबा अरे हा कुठून आला, चीनमध्ये तो इथेच होता पहिल्यापासून. आणि दुसरी गोष्ट तुम्ही म्हणालात की मग आता घाबरायचं नाही का, की चीनमध्ये असं झालंय, आपल्याकडे कसं झालंय. दरम्यान या विषाणूची लागण होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यावी, त्यावरही एक नजर टाकूया. HMPV व्हायरस पासून वाचण्यासाठी मास्क घालणं आवश्यक आहे. गर्दीत जाणं टाळावं. शिवाय इतरांपासून 3 ते 6 अंतर ठेवावं. पाणी, साबण किंवा सॅनिटायझरनं वारंवार हात स्वच्छ करत राहणं. 5 ते 10 दिवसात HMPV ची लागण झालेला रुग्ण हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेतलेली औषधी आणि पुरेशी विश्रांती यानंतर हा आजार लवकर बरा होण्यास मदत होते. या व्हायरसवर अजून लस उपलब्ध नाही, मात्र साथ जास्त प्रमाणावर पसरायला लागल्यास लवकरच लसही उपलब्ध होईल. या आजारावर अजूनही कुठलंही औषध नाही, परंतु हा आधीपासून माहीत असल्यामुळे जर याची साथ पसरायला लागली तर याची लस मात्र लवकर येईल. त्याच्यामुळे यापासून फार घाबरण्याचं कारण नाही. याचे प्रतिबंधक उपाय कोरोनासारखेच आहेत, म्हणजे मास्क बांधणं, गर्दीमध्ये न जाणं, दुसऱ्यांपासून अंतर ठेवणं 3 ते 6 फूट, आणि त्याचबरोबर आपल्या साबण पाण्याने किंवा सॅनिटायझरनी हात स्वच्छ सतत धुणं, नाकाला तोंडाला हात लावण्यापूर्वी, हीच याची प्रतिबंधक लक्षणं आहेत. दरम्यान कोणकोणत्या देशांमध्ये HMVPचे रुग्ण आढळून येत आहेत, पाहूया. चीन, भारत, मलेशिया, हाँगकाँग आणि युरोपातील काही देशांमध्ये हा व्हायरस पसरल्याची माहिती आहे. HMPV व्हायरस संदर्भात राज्यातील आरोग्य यंत्रणा सुद्धा अलर्टवर आहे. व्हायरस संदर्भात 2 दिवसात बैठक घेऊन योग्य सूचना दिल्या जातील अशी माहिती आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकरांनी दिली. जो काही रुग्ण सापडलाय त्याच्याबद्दल सुद्धा देशीय पातळीवरती आरोग्य विभागाची यंत्रणा काम करेल. आपल्या राज्यातल्या लोकांची सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने काळजी घेण्याबद्दल आरोग्य विभाग अतिशय योग्य ते निर्देश दिलेले आहेत.
याबद्दल उद्या किंवा परवा दिवशी सुद्धा आपण बैठक घेतोय आणि त्या बैठकीच्या माध्यमातून सर्व आमच्या आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी असतील, सर्व डॉक्टर्स असतील यांना सुद्धा सूचना दिल्या जातील. कोणत्याही परिस्थितीमध्ये जो रुग्ण सापडला आहे त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. आवश्यक त्या उपाययोजना करण्याबद्दल आरोग्य विभागाची सगळी यंत्रणा जी सूचना देईल त्याचं नागरिकांनी पालन करावं. जी प्राथमिक माहिती आहे त्या प्राथमिक माहितीनुसार हा व्हायरस नवीन नाही आहे. यापूर्वी देखील हा व्हायरस आलेला आहे. पुन्हा त्या व्हायरसचा चेंचू प्रवेश होताना दिसतो आहे. या संदर्भात जी काही ॲडवायझरी आहे ती आम्ही लवकरच त्या ठिकाणी जारी करू. काय काळजी घ्यायची आहे ही काळजी आपण घेऊ. आता लगेच पूर्णपणे घाबरून जाण्याची आवश्यकता नाही आहे. जगभरात नवीन व्हायरसचा प्रसार होण्याची शक्यता वर्तवली जाते. दरम्यान भारतात देखील HMPV व्हायरसचे 3 रुग्ण आढळून आले. त्यामुळे महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणा सध्या अलर्ट मोडवर आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.